त्याच लोकांच्या मागण्यांचा प्रेमविवाह म्हणजे प्रेमविवाह कसं होतं, त्यासाठी कोणते सूत्र आपण वापरायचं त्याबद्दल चर्चा करू. पहिला नियम असा आहे, बरेच नियम आहेत त्यामध्ये, पण काही नियम आपण त्या संदर्भात हिट नियम माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे ताबडतोब बघण्यासाठी जे माहिती पडते त्या संदर्भात आपण एक 5-6 नियम आपण बघू. आता सर्वप्रथम पंचमस्थानाचा विचार करावा लागतो. पंचमस्थानावरून त्या माणसाचा दृढ संकल्प, विकल्प, इच्छा, मैत्री, साहस, भावना आणि योजना आणि सामर्थ्य कळते. पंचम स्थानावरून. पंचम स्थान अत्यंत महत्वाचे. नीट आहे का? संकल्प, विकल्प, इच्छा, मैत्री, साहस, भावना, योजना या सगळ्या माहिती, सामर्थ्य या सगळ्या माहिती कळतात. त्यानंतर सप्तम स्थानावरून विवाहाचा सुख बघितला जातो आणि नवम स्थानावरून आपल्याला आंतरजाती किंवा आंतरजाती याची माहिती मिळते. आणि दुसरा सूत्र म्हणजे काय? लग्नेश व चंद्र जर स्थिर राशीत असतील तर पारंपर पद्धतीने विवाह होतो. जर एक स्थिर आणि एक चर राशीत असेल तरी थोडाफार लव अरेंज होईल. आणि लग्नेश जर द्विस्वभाव राशीत असेल तर लग्न हा आपल्याला आंतरजाती आणि परंपराच्या विरोधात जाऊन केला जातो. म्हणजे ते तुम्ही समजावून घ्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर लग्नेश चंद्र स्थिर राशीत असेल तर परंपर पद्धतीने विवाह होतो. जर एक स्थिर आणि एक चर असेल तर सुद्धा चालेल, पण लग्नेश द्विस्वभावामध्ये, चंद्र पण द्विस्वभाव राशीत असला तर किंवा परस्पर दृष्टी असले, परिवर्तनात असले, मंगळ शनीने दृष्ट असले तर 100% आंतरजातीय विवाह होऊन मर्यादा सोडतात. आता चर राशी 4, 7, 10 आणि 11 आणि द्विस्वभाव राशी, स्थिर राशी 2, 5, 8, 11 आणि 9. 11 दोन्हीकडे येतं बरं का. आणि द्विस्वभाव राशी 3, 6, 9, 12 आणि 7. 9, 12 आणि 7 हे द्विस्वभाव राशी. प्रेमविवाहाची इच्छा, प्रेमविवाह सक्सेस होईल का नाही असा जर प्रश्न विचारला तर त्याची इच्छा प्रेमविवाहाची एखाद्या स्थानावरून सांगता येतो, म्हणजे 11व्या स्थानातून. हे प्रेमविवाह करताना पुरुषाच्या कुंडलीमध्ये बहुतेक शुक्राचा विचार करावा आणि स्त्रीच्या कुंडलीमध्ये मंगळाचा विचार करावा. आता एवढ्या करून समजतं, कारण मंगळ उत्साह, उत्तेजन वगैरे आहे आणि त्यामुळं स्त्री उत्साह उत्तेजित असेल तर लवकर प्रेमविवाह होते असं म्हणायला हरकत नाही. हे झाले सूत्र. आता सूत्रावरून आपल्याला 2 पत्रिका आपण स्क्रीनवर दाखवलेल्या आहेत. दोन्ही पत्रिका माझ्या परिचयाच्या आहेत आणि दोन्ही पत्रिकेने मला सल्ला विचारला होता. दोघांनी पण मला सल्ला विचारला होता. त्यामुळे हे दोन्ही पत्रिका माझ्याकडे होते, म्हणून हे 2 पत्रिका आपण हे केलेलं आहे. पहिला पत्रिका म्हणजे पहिला नियम पत्रिकेतला. तर पहिला नियम असा आहे की इथं कन्या लग्न आहे, पंचम स्थानात मकर रास आहे आणि पंचम स्थानाचा अधिपती शनी हा सप्तम स्थानात आहे. विषय नीट लक्षात घ्या.
सप्तम स्थानात आहे. त्यामुळं या मुलीचं संकल्पना दृढ होता. खूप संकल्प दृढ होता आणि त्यामुळं वयामध्ये थोडेसे जास्त अंतर असून एक पाईने प्लस पोलिवा लंगडी असून तरी सुद्धा एक चांगल्यातल्या चांगल्या मुलाशी ही अफेअरमध्ये होती आणि ते सक्सेस केले कारण धड संकल्प होता. संकल्प दृढ होता कारण पंचम स्थानाचा अधिपती शनी हा सप्तम स्थानात गेला आणि पंचम स्थानाला उच्चाच्या गुरुने दृष्टी दिला म्हणजे बळ दिलं. त्यामुळं इच्छा पूर्ण होऊ शकली. आता या ठिकाणी बघा हा झाला संकल्पना. आता दुसरा पॉइंट विवाह सुख सप्तम स्थानातून कळतं. सप्तम स्थानामध्ये शनी असल्यामुळे लग्नानंतर ह्यांनी मोठा ब्लॉक घेतला. ते ब्लॉक बँकेने सील केलं. मुलाची कंपनी बंद पडली आणि त्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टमध्ये जाऊ लागला वगैरे वगैरे खूप दुःख झालं. पण विवाहामध्ये सुख मिळालं नाही. पाहिजे तसं सुख शनी देऊ दिला नाही. आता हा झाला वैवाहिक सुख. तसं चतुरस्थानातून वैवाहिक सुख काढला जातो. चतुरस्थानाचा अधिपती गुरु उच्चाच आहे. पण खरं वैवाहिक सुख जे असतं ते सप्तम स्थानातून काढलं जातं. आता तिसरा नियम आपला होता की परजाती किंवा आंतरजाती. या ठिकाणी जर बघितलं नवम स्थानावरून आपल्याला स्वजातीचं किंवा परजातीचं हे ठरवता येतं. आता नवम स्थान की चा अधिपती शुक्र हा व्ययस्थानात गेला आणि त्याच्यावर राहूची 5वी दृष्टी असून राहूची 5वी दृष्टी आहे. त्यामुळं हे जे लग्न ठरलं ते इंटरकास्ट म्हणजेच परजातीतलं मुलगा होता. हा सगळा विश्लेषण आपण D1 चार्टवर केलं. आता D9 चार्टवर आपण बघू. आलं का तुमच्या लक्षात? D9 चार्टमध्ये पहिला संकल्प दृढ होता का पाहू. पंचम स्थानात शुक्र असून तो शुक्र म्हणजे पंचम स्थानात तुळा रास असून त्याचा अधिपती शुक्र हा कुटुंब स्थानात म्हणजे द्वितीय स्थानात राहू बरोबर युतीत आहे. राहू तर इंटरकास्टच दाखवतं. म्हणून आता या ठिकाणी संकल्प दृढ होता आणि ह्या महिलांना कुटुंबातून साथ होत. हे गोष्ट लक्षात ठेवा. फुल साथ होतं कुटुंब. त्याच्या वडिलांचं फुल साथ होतं ह्याला. हिला असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी आता सुख का मिळालं नाही वैवाहिक सुख तर धनुरास असून गुरुची रास असून गुरु स्वग्रहीचा आहे पण त्याच्याबरोबर शनी आहे. शनीने गजकेसरी योग असून सुद्धा शनीने वैवाहिक सुख व्यवस्थित मिळू शकला नाही असंच म्हणायला हरकत नाही. आता जाती बघू आपण कसं होतं. जात आपल्याला जात जर बघितलं तर या ठिकाणी शनी आहे. नवम स्थानामध्ये शनीची रास आहे. शनीची रास आहे आणि कुंभ रास. शनी त्याचा अधिपती शनी आपल्याला सप्तम स्थानात गुरु बरोबर आहे आणि त्याला क्रूर ग्रह सूर्य बघत आहे. त्यामुळं ह्या सुद्धा शनी इंटरकास्ट दाखवतं, परजाती दाखवतं, शनी राहू मंगळ वगैरे परजातीतलं दाखवतं म्हणून हिचं लग्न परजातीत. आता विषय परंपरेने झालं का परंपरेच्या विरोधात झालं. त्याचा नियम असा होता हे आपण सांगितलं लग्नेश आणि चंद्र हे दोन्ही जर करता लग्नेश आणि चंद्र हे दोन्ही जर करता स्थिर राशीत असेल तर परंपरे पद्धतीने होते आणि द्विस्वभाव राशीत असेल तर आपल्याला
विवाह परंपरेच्या विरोधात. आता लग्नेश जर करता बुध जर आपण बघितलं लग्न कुंडलीमध्ये, लग्नेश बुध हा 3 आकड्यामध्ये आहे आणि म्हणजे मिथुन येत आहे. मिथुन रास ही द्विस्वभावची आहे. ही स्वभाव आहे. मी सांगितले वर लिहून घ्या आणि मग नोट करून ते चेक करा. द्विस्वभाव आहे आणि बुध हा द्विस्वभाव राशीत आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि लग्नेश आणि चंद्र, आता चंद्र या ठिकाणी 7 आकड्यात म्हणजे तुळा राशीत आहे. तुळा सुद्धा ही रास द्विस्वभावाचा आहे. म्हणून हे परंपरा रूढी सगळं सोडून हे त्या काळामध्ये 1967 काळ म्हणजे खूप अडीचा काळात यांनी लव्ह मॅरेज केलं असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर आपण जर करता D9 चार्ट मध्ये बघितलं लग्नेश बुध हा 1 आकडा म्हणजे मिथुनेचा आहे. हा म्हणजे लग्न कुंडलीवर तर बघा या ठिकाणी तो चर राशीत आहे आणि चंद्र हा 9 आकड्यात आहे. तो द्विस्वभावामध्ये आहे. आता इथं एक चर आणि एक द्विस्वभाव म्हणजेच इथं दोन्ही द्विस्वभाव म्हणजे द्विस्वभाव 3 झाले, चर 1 झाला म्हणजे इथं कुठं स्थिर राशी मिळाली नाही. म्हणून आपण हे परंपरेच्या विरोधात जाऊन लग्न करतील असं जजमेंट होतं वजा. आता दुसरी पत्रिका जर बघितलं ही मुलगी सुद्धा माझ्या खूप परिचयाची आणि जवळची आहे आणि ही सुद्धा परंपरेच्या विरोधात जाऊनच लग्न केलेलं आहे असं नंतर त्यांनी अरेंज मॅरेज केला त्याचा संदर्भ येईल. आता आपण पंचम स्थानामध्ये या ठिकाणी रवी म्हणजे पंचम स्थानाचा अधिपती रवी सूर्य हा व्यय स्थानात आहे आणि या ठिकाणी जर बघितलं आणि त्या सूर्याला गुरु 5व्या दृष्टीने बघतो. 1 2 3 4 5व्या दृष्टीने बघतो म्हणजे गुरुला 7 आहे आणि या ठिकाणी चंद्र आहे आणि चंद्राला विशेष म्हणून शनी आणि बुध 7व्या दृष्टीने बळ देत आहे आणि शनी स्वग्रहीचा आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. शनी स्वग्रहीचा असून तो बळ देत आहे त्याला चंद्राला म्हणजे ह्याची संकल्पना दृढ आहे. हे लक्षात ठेवा. संकल्प कसा आहे? दृढ आहे. दृढ संकल्प होता या मुलीचा आणि सप्तम स्थानावरून आपल्याला त्याचा सुख वैवाहिक सुख लग्न झाल्यापासून ही 3-4 वेळा माहेरी रुसून आली होती आणि मध्ये एकदा वेगळं व्हायचा विचार करत होती म्हणजे वैवाहिक सुख हिला मिळालेलं नाही. आणि कास्ट बद्दल जर मागायचं असेल आता या ठिकाणी विचार केला तर अजून एक आहे बघा. या ठिकाणी सासूचा जो स्थान आहे त्यामध्ये मकरेचा शुक्र आहे आणि मकरेचा शुक्राला नीचाचा मंगळ अफेक्टेड करतो म्हणजे दृष्टी देतो. त्यामुळं सासूचं हिज अजिबात तुटत नाही. म्हणून ही आता सध्या वेगळी राहते असं म्हणायला हरकत नाही. आपला एक व्हिडिओ आहे मला सासू कशी मिळेल त्यामध्ये हे संपूर्ण डिटेलेशन दिलेलं आहे. आता याचा विषय लक्षात आलं म्हणून सांगितला गेला. आता या ठिकाणी पुढे बघू सासऱ्याशी पण पटत नाही याचं कारण सासऱ्याचा मिथुन रास हा बुध शनी बरोबर आहे त्यामुळे सासऱ्याशी पण हिचा पटत म्हणून ही वेगळी राहते. त्यामध्ये आता नवमोश कुंडलीमध्ये बघू आपण. नवमोश कुंडलीमध्ये पंचम स्थानात कुंभ रास आहे. कुंभेचा शनी सप्तमात आहे आणि उच्चाचा आहे नीचाचा आहे शनी म्हणजे दृढ संकल्प आहे आणि शनीला कोणच दृष्टी देत नाही. तो स्वतंत्र आहे तिचा हा म्हणजे हिचा संकल्प दृढ आहे. मी तुम्हाला पहिला सांगितले शनी मंगळ राहू हा दृढ संकल्पासाठी ओळखला जातो आणि इंटरकास्ट लव्ह मॅरेज साठी ओळखले जातात. अजून बरेच काही गोष्ट आहेत पण एवढे तरी बघू आपण. त्यानंतर लग्नानंतर सुख मिळालं का? शनी नीचाचा असल्यामुळे लग्नानंतर सुख काहीला मिळालं नाही. मी वर्णन केलेलं आहे. आणि जाती बघा नवमोश D9 चार्ट मध्ये मिथुन रास आहे. मिथुन राशीचा बुध मंगळाबरोबर आहे. बघा तृतीय स्थानात धनु राशीत मंगळाबरोबर आहे आणि मंगळ धर्मस्थानाला म्हणजेच नवम स्थानाला
7व्या दृष्टीने व्यक्त करत आहे. आणि त्यामुळं हे आंतरजाती विवाह झाला असं म्हणायला हरकत नाही. कसा आंतरजाती झाला वगैरे ते मी तुम्हाला विश्लेषण करत नाही. आता या ठिकाणी आपण बघू की द्विस्वभाव म्हणजे परंपरेच्या विरोधात आणि परंपरेला सोडून होते का हे ते बघू. आता या ठिकाणी लग्नेश मंगळ हा कर्केत आहे आणि कर्क हा चर राशीत आहे. कर्क हा चर राशी आहे आणि चंद्र हा ह्याच्यामध्ये आहे म्हणजेच सिंह राशीत आहे. सिंह राशी स्थिर राशीत आहे. म्हणजेच एक चर आणि स्थिर लक्षात ठेवा. D1 चार्टमध्ये D9 चार्टमध्ये लग्नेश शुक्र हा कर्क राशीत आहे आणि कर्क रास हा चर राशी आहे आणि चंद्र या ठिकाणी कन्या राशीत आहे. कन्या रास हा द्विस्वभाव आहे. म्हणजे ह्या मुलांनी पहिल्यांदा बरेच दिवस कोर्ट मॅरेज करून लपवून ठेवून नंतर अरेंज केला. अशा प्रकारे म्हणजेच पहिला परंपरेच्या विरोधात जाऊन आणि नंतर लोकांना दाखवण्यासाठी अरेंज केलं आणि नंतर रिलेशनशिपमध्ये बरेच दिवस राहिले आणि नंतर अरेंज केलं. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक बरीच लोक मला विचारले जातात की ह्या मुलांचं कॅरेक्टर कसं ओळखायचं. थोडक्यात एक सूत्र सांगतो तुम्हाला. ज्या कुंडलीमध्ये शुक्रचा नक्षत्र पुष अनुराधा उत्तर भाद्रपद असेल तर त्यांचं जे हे आहे चारित्र्य आहे ते जरा संशयास्पद असतो. हा माझ्या अभ्यासातून मला कळालेला आहे. त्यामुळे त्या गोष्टी मात्र चेक करा.